कोणती पण आहे चालू काय संत श्री सेवालाल महाराज मा जगदंबा आणि उपस्थित मंचावर सगळे उपस्थित माझे अतिथीगण ह्यांना सगळ्यांना मी नम्र नमस्कार करून मी माझे दोन शब्द म्हणजे माझ्यासोबत जे एक्सपिरियन्स आलेला आहे ते मी शेअर करते। तर माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे, परंतु माझ्यामध्ये जी स्किल होती ती स्टेनोची होती। मी आधीपासून म्हणजे बघितलेलं होतं आणि क्लास केल्यामुळे कसं माझा इंटरेस्ट जो होता तो जास्तीत जास्त स्टेनोमध्ये होता। तर मिस्टरांनी मला सांगितलं की तू आता सध्या BEdचे वगैरे जागा निघून राहिल्या तर तू BEd पण कर। तर त्यांनी मला BEdसाठी मला BEd पण करायला त्यांनी सांगितलं। BEd पण झालं माझं, पण मला ते अवघड गेलं का तर माझ्यामध्ये ती स्किलच नव्हती। माझ्यामध्ये होतं ते स्टेनोचं होतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी केलं पण ते। आणि नंतर काय झालं की मी माझं हे सोडून त्यांचं ऐकलं आणि त्याच्यामुळे नंतर मी त्यांच्या मागे 2 वर्ष मी घातले। तर त्याच्यामुळे काय झालं की मला परत माझी जी स्किल होती त्याच्यामध्ये म्हणजे अडथळा गेला, वेळ लागला मला ती हे करायला, ती गोष्ट मिळवायला। आणि नंतर मग BEd झाल्यानंतर मग स्टेनोचं माझी म्हणजे जे इंटरेस्ट होतं ते मिळवलं आणि ते मला मिळालं पण। तर मला सांगायचं आहे की तुमच्यामध्ये जी स्किल आहे ती स्किल तुम्ही ओळखा। दुसरे जे करताय त्याप्रमाणे आपण करूया तसं नाही करायचं। तुमच्यामध्ये जो तुम्हाला सब्जेक्ट आवडत असेल, जी स्किल असेल त्या स्किलला तुम्ही म्हणजे त्याला डेव्हलप करा आणि त्याच्यानुसार मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे। तुम्ही जर म्हणजे आता स्पर्धा परीक्षेला लागलेले आहे, परत मला हे सांगायचं आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेला लागलेले आहे तर तुम्ही काय करायचं की ही विनाला गोष्ट जास्त माहिती आहे की स्पर्धा परीक्षेला लागल्यानंतर तुम्ही सरळ ठोकळाने पाठ करायचा। तर तुम्हाला काय करावं लागेल की क्रमिक पुस्तक आधी एक सब्जेक्ट घ्यायचा, एक सब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला क्रमिक पुस्तक आधी घ्यावं लागेल। जेव्हा तुम्ही क्रमिक पुस्तक घ्याल ज्यावेळेस तुम्ही क्रमिक पुस्तक आधी त्याचं रीडिंग कराल, ते सगळं अभ्यास करा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ठोकळा घ्याल अभ्यास करायला तर तेव्हा ह्याचा फायदा तुम्हाला काय होणार की तुम्ही कमी वेळामध्ये जास्त तुम्ही म्हणजे त्या अभ्यासाला कव्हर करू शकता। मी खूप आता म्हणजे विद्यार्थी पण पाहते की काय करतात की सरळ ठोकळा घेऊन येतात ते आणि ठोकळा घेऊन अभ्यासाला लागून जातात। त्यामुळे काय होतं की जरी तुम्ही एक प्रश्न रीड केला, खाली ऑप्शन आहे, ऑप्शन मध्ये तुम्हाला हे नाही कळत की ह्याचं उत्तर काय आहे, मग तुम्ही तिथे परत ते काय करता, परत त्या आन्सर की मध्ये जाता, आन्सर की मध्ये शोधता आणि त्याला तिथे टिक करता। तर ही अभ्यास करण्याची जी तुमची मेथड आहे ती सरासर खूप चुकीची आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी सांगायचं आहे की क्रमिक पुस्तक आधी रीड करा। 10वी म्हणजे 3री 4थी पासून क्रमिक पुस्तक घ्यायचे, ते रीड करायचे, 10वी 12वी पर्यंत करायचं आणि नंतर मग ठोकळ्याला हात लावायचा। हे तुमच्या म्हणजे ही जर पद्धत तुम्ही अवलंबली तर तुम्हाला साहजिकच ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। नंतर म्हणजे तुमच्यामध्ये चिकाटी असायला पाहिजे, पर्सिव्हरन्स असायला पाहिजे। जर म्हणजे तुम्ही अभ्यास करायला घेतला आहात तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना बायपास करून तुम्हाला फक्त अभ्यासच करावा लागेल, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट लवकर मिळून जाईल। तर माझं जे झालेलं आहे स्टेनो हे दुर्मिळ गोष्ट, म्हणजे आधी कुणाला काही माहीतच नव्हतं स्टेनो म्हणजे काय असतं। तर स्टेनो ही एक लघुलिपी आहे, ह्याच्या जागा आता म्हणजे आधी फक्त कोर्टमध्ये वगैरे असेच असायच्या, आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला माहित नसेल तर लघुलेखक म्हणून या जागा असतात। प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कोणते डिपार्टमेंट जर सोडले तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्येच आता म्हणजे स्टेनोच्या जागा असतात आणि त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। फक्त एवढंच आहे की ही जी स्टेनो आहे हे आपल्या इकडे ह्याचे क्लास नसल्यामुळे आपल्याला अवेअरनेस नाही आहे ह्याच्याबद्दल, म्हणजे माहितीच नाही कुणाला की स्टेनो काय असते। तर मला मी जे स्टेनो केलं, माझं शिक्षण म्हणजे पूर्ण दिग्रस येथे झालं, ग्रॅज्युएशन झालं होतं। त्यानंतर मला मिस्टरांनी म्हणजे स्किल ओळखली त्यांनी माझ्यामधली की हिला काहीतरी करायची जिद्द आहे तिच्यामध्ये। तर मी पण मला काहीतरी करायचं होतं, परिस्थिती एवढी हे नव्हती, पण मिस्टरांचं मला खूप म्हणजे त्यांची मदत मिळाली। मला त्यांनी जरी मी खचल्यासारखी वाटत होती मध्ये की होणार नाही, मला मुलं खूप आता शिकलेले आहेत, खूप स्पर्धा परीक्षेला क्लास करून राहिले, त्यांच्यासमोर मी टिकणार
टिकणार की नाही टिकणार. खूप वेळेस असं म्हणजे मनाला लागून जायचं, परत मी म्हणजे थांबून जायची. मग मिस्टर मला परत म्हणायचे की नाही तू करू शकतेस, आहे तुझ्यामध्ये स्किल, तू थांबू नको. तर मला त्यांनी नेहमी म्हणजे मला एनकरेज केलेलं आहे. तर त्यांच्यामुळेच मला जे आज मिळालं, मी कसली होती मध्ये की सोडून दिलं होतं की नाही आता आपलं म्हणजे वय झालेलं आहे, होणार नाही. पण त्यांनी मला नेहमी धीर दिला. तर त्यांनी मला नेहमी करायला सांगितलं. आणि आज मी जे काही आहे माझ्या मिस्टरांमुळे म्हणजे प्रयत्न तर केले मीच, पण मला जो त्यांचा पाठपुरावा मिळाला, तर त्या पाठपुराव्यामुळे सुद्धा मला म्हणजे करण्याची जिद्द मिळाली. माझ्या घरच्या लोकांनी सुद्धा मला कधीच असं म्हटलं नाही की म्हणजे एवढा मुलगा म्हणजे 9वी 10वी 12वी गेला आणि कधी मिळू शकेल असं नाही. मला घरच्या लोकांनी सुद्धा साथ दिलेली आहे, माझ्या सगळ्या घरच्या लोकांनी. आणि म्हणजे याच्यावर मला हे सांगायचं आहे की तुम्ही कुठेही तुम्हाला जरी म्हणजे अभ्यासाला लागलाय तर तुम्ही थांबू नका. जरी मध्ये कुठले अडथळे आले असेल तर तुम्ही म्हणजे प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अनुकूल परिस्थिती सगळ्यांमध्येच असते, पण जे परिस्थिती ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा जो वाट काढतो त्याला खरोखरच आखरीवर तुमचे जर प्रयत्न असतील तर तुम्हाला खरोखरच वेळ येणार आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार. फक्त त्याच्यासाठी तुमच्यामध्ये चिकाटी असणं ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. मी काय केलं होतं की माझा मुलगा 10वी 12 म्हणजे 8वी 9वीला झाला, परंतु ते माझ्यामध्ये जे करायची जिद्द होती ती मी सोडली नव्हती, चालू होती माझी. परंतु त्याचा म्हणजे निकाल काय लागला की आखरीवर मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं. सगळ्यांची अशी अपेक्षा असते की उपस्थित म्हणजे मंचावर आपलं कधीतरी स्वागत व्हावं. तर माझं फायनली मी नेहमी बघायची की इथे म्हणजे स्वागत होत असतात विद्यार्थ्यांना, नेहमी बघायची. आमच्या शाळेमध्ये सुद्धा की विद्यार्थी स्वागत होतात. स्वप्न बघायची आपण कधी त्या मंचावर जाऊन असं म्हणजे श्रीफळ घेणार, आपलं कधी स्वागत होईल. तर आपल्याला कधी सुद्धा म्हणजे ते स्वप्न असायचे आणि ते स्वप्न म्हणजे साकार झाले. याचा पण मला सार्थक वाटते माझ्या आयुष्यामध्ये की मला ते पण क्षण मी मिळवलं आहे. तर हे सगळं कशामुळे होते तर फक्त चिकाटी ठेवा अभ्यासामध्ये. अभ्यासाला लागलेले जर आहात तर सातत्य ठेवा. सातत्याने तुम्हाला जी गोष्ट म्हणजे 4-5 वर्ष लागेल चिकाटी जर ठेवली तर ती तुम्हाला लवकर मिळू शकेल. मला एवढं सांगायचं आहे की जर म्हणजे एक हाऊसवाईफ, मी एक हाऊसवाईफ पण होती, पण तुमच्या म्हणजे एक हाऊसवाईफ जरी म्हणजे नोकरी मिळू शकते तर तुमचे आजच्या पिढीचे लोक, आजच्या पिढीचे तुम्ही विद्यार्थी नक्कीच तुम्ही मिळवू शकता. माझ्यावरून तुम्ही म्हणजे इन्स्पिरेशन घेऊ शकता की एक लेडीज अभ्यास करून जर ती जॉब मिळू शकते चांगल्या प्रकारची, तर आपण का नाही. तर तुम्ही पण करू शकता, तुम्ही पण मिळवू शकता. फक्त जिद्द ठेवा आणि तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. बस एवढं. धन्यवाद रंजनाताई. विद्यार्थ्यांचं आपलं मार्गदर्शन खरंच अमूल्य असं घेतील. जिद्द आणि चिकाटी ठेवून आपण एक सांसारिक स्त्री असूनही आपण या जॉबला हासिल केलं, मिळवलं. विद्यार्थ्यांना तुमचं इन्स्पिरेशन राहिलं. त्यानंतर